रात्रीचे 10 वाजले होते. पुण्यात राहणाऱ्या ममताताईंनी त्यांच्या 13 वर्षाच्या मुलाच्या बंद खोलीचा दरवाजा हळूच ठोठावला. रोहन, जेवण झालं का रे? आतून उत्तर आलं, नको, भूक नाही. ममताताईंनी पुन्हा विचारलं, काय झालं रे बाळा? शाळेत काही प्रॉब्लेम झाले आहेत का? मुलगा म्हणाला, आई प्लीज, मला एकट्याला राहू दे ग. दरवाजा बंदच राहिला. ममताताई तिथेच उभ्या राहिल्या. त्यांच्या डोळ्यात पाणी होतं. हाच मुलगा 2 वर्षापूर्वी त्यांच्या कुशीत झोपायचा, शाळेतल्या प्रत्येक गोष्टी सांगायचा. आता तोच मुलगा दरवाजा बंद करतो. तुम्हाला हे ओळखीचं वाटतंय का? तुमच्या घरातही असं होते का? तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. कारण हे होणं, हे बदलणं, हे दूर जाणं याला कारण आहे, याला उत्तर आहे आणि हे फिक्स होऊ शकतं. किशोर वयातील बदल. नमस्कार पालकांनो, आज आपण बोलणार आहोत किशोर वयाबद्दल, म्हणजे 11 ते 15 वर्षांच्या मुलांबद्दल. या वयात मुलं अचानक बदलतात, गप्प बसतात, कधी कधी तर चिडचिड करतात. तुम्हाला काय कळतं असं म्हणतात आणि आपल्याला वाटतं मी कुठे चुकतोय. आज आपण बघणार आहोत 3 मोठ्या कारणामुळे हे घडतं. आता ते 3 मोठे कारणं कोणते, तर चला मी तुम्हाला सांगते. शारीरिक बदल, मित्रांचा दबाव, आयडेंटिटी कन्फ्युजन. म्हणजे शारीरिक बदल, मित्रांचा दबाव, मी कोण आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं, हे टाळण्यासाठी तुम्ही नक्की काय करू शकता ते पण सांगणार आहे. तर चला, आपण पहिला महत्त्वाचा टप्पा घेणार आहे, शारीरिक बदल. 11 ते 15 वयात मुलांच्या शरीरात एक मोठी क्रांती होते. हार्मोन्स वेगाने बदलतात, शरीर बदलतं, आवाज बदलतो, उंची वाढते, पण या सगळ्यांपेक्षा मेंदूही बदलतो. या वयात मुलाचा प्रीफ्रंटल कॉर्टेक्स, मेंदूचा विचार करणारा भाग, पूर्ण विकसित झालेला नसतो. म्हणूनच मूल अचानक रागवतं किंवा लहान गोष्टी मनाला लावून घेतात. उदाहरणार्थ, तुम्ही त्यांना सहज विचारा, अरे बाळा, तू आज जेवण केलंच नाही, किंवा तू आज केस नीट केले नाही, तर त्याला असं वाटतं, आईला माझं काहीच चांगलं वाटत नाही. हे ओव्हर रिॲक्शन नाही, तर त्यांचा मेंदू अजून शिकतोय. दुसरा महत्त्वाचा टप्पा, मित्रांचा दबाव, पियर प्रेशर. मित्रांना काय वाटेल यावर मूल जगायला लागतं. शाळांमध्ये काही अदृश्य नियम असतात. कोणते शूज घालायचे, कोणाशी बोलायचं, या नियमात फिट नाही बसलं तर ग्रुप बाहेर टाकल्या जाण्याची भीती असते. म्हणूनच मूल पालकांना गोष्टी सांगत नाही, कारण त्यांना वाटतं पालकांनी हस्तक्षेप केला तर आणखी लाजिरवाणा प्रसंग होईल. तसेच मुलांची तुलना दुसऱ्यांशी केल्यामुळे ते अधिक शांत होतात आणि शांत विचार करतात की आपली तुलना दुसऱ्यांसोबत का केली जाते. तिसरा महत्त्वाचा टप्पा म्हणजे आयडेंटिटी कन्फ्युजन. मूल विचार करायला लागतं की मला काय आवडतं, मी कोण आहे. आपल्याकडे सहसा डॉक्टर किंवा इंजिनियर हो असं बिंबवलं जातं आणि मुलांनाही त्याच प्रकारचा फोर्स केला जातो. पण तुम्हाला माहित आहे का, पण मुलाला जर स्पोर्ट्स किंवा म्युझिक आवडत असेल आणि पालकांनी ते नाकारलं तर मूल बोलणं बंद करते. मुलाला या वयात व्हॅलिडेशन हवं असतं. पालकांसाठी या 5 गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. बघा, पहिली गोष्ट, दरवाजा बंद असला तरी कनेक्शन उघडं ठेवा. ममताताईंनी हेच केलं. ममताताईंनी जशी दरवाजाखाली चिठ्ठी सरकवली, बाळा, जेवण टेबलावर आहे, तू रेडी असलास तर बोलूया, असा मेसेज द्या की मी इथेच आहे. बोलण्यासाठी योग्य वेळ निवडा. शाळेतून आल्यावर लगेच प्रश्न विचारू नका. जेवणानंतर किंवा प्रवासात बोलणे सोपे जाते. आधी तुमच्या दिवसातल्या गोष्टी शेअर करा. दैनंदिन जीवनातल्या ज्या काही गोष्टी आहेत तुम्ही त्या बाळाशी शेअर करा. लेक्चर नको, कनेक्शन हवं. मूल काही सांगत असलं तर लगेच सोल्युशन देऊ नका. फक्त ऐका आणि म्हणा, मग पुढे काय झालं बाळा. मुलांच्या आवडीचा आदर करा. मुलाला गेमिंग किंवा ड्रॉइंग आवडत असेल तर त्यात रस दाखवा. त्याला म्युझिक आवडत असेल तर त्याला गाणे म्हणू द्या. तुम्ही त्याची आवड स्वीकारलीत की त्याला वाटतं तुम्ही त्याला स्वीकारले. रूल्स सोबत रिलेशनशिप असावी. नियम काय आहेत हे समजून सांगा. नियम भीतीपोटी नाही तर प्रेमापोटी पाळले गेले पाहिजे. पालक असणं म्हणजे मुलाला परफेक्ट बनवणं नाही, तर मूल चुकलं तरी त्याला माहीत
असावं की घरी एक सेफ जागा आहे, ती म्हणजे जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर तुम्ही नक्कीच एक चांगले पालक आहात. तुम्हाला फक्त थोड्या दिशेची गरज होती. हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा की तुमच्या मुलांशी बोलताना तुम्हाला कोणती गोष्ट कठीण वाटते. धन्यवाद.